जय भीम नम बुद्धाय। काही मनुवाद्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो 15 ऑगस्ट ह्या दिवशी लावला नाही। महाराष्ट्रातला व्हिडिओ आहे, बघा हा व्हिडिओ। चालत नाही काय सर बाबासाहेब तुम्हाला? नाही मुळे बाबासाहेब चालत नाही काय सर तुम्हाला? हा मग चुकीचं आहे ना सर, हे समजा चुकीचं आहे ना सर। तुम्ही लावायला ना, तुम्ही लावा ना सर। हे असं चालतंय का सर तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा मला। आले का? हे बोला कोण आहे? इथला मुख्याध्यापकाला हरामखोराला माफी मागावं लागेल, सोडणार नाही। आमचा होऊ शकत नाही सर, होऊ शकत नाही। गांधीजीचा फोटो लावायला विसरले नाही, बापाचा फोटो लावायला विसरले नाही ना सर। आपल्याचा फोटो लावला। तुम्हाला चालत नाही काय फोटो? नाही नाही संविधान दिलं, आपण लावतात फोटो। तुम्हाला चालत नाही का बाबासाहेब मग आता झाल्यानंतर का? थांबा जरा, म्हणजे जोरात नको बोल तसं, जोरात बोल नको तसं बोल नको, लाऊड करू नको, बोल तू लावला का नाही फोटो? तू लावला का नाही? सर तुम्हाला आधी समजा का लावायचा फोटो? तुम्हाला हो लावायचा, तुम्हाला आधी समजा का फोटो लावायचा? तुम्हाला पूजा करायला समजा करायला तुम्ही फोटो लावणार आणि तुम्ही हा मग सगळे झाल्यानंतर लावायला का? तुम्हाला चलत नाही बाबासाहेब? सर मग फोटो काय लावला नाही सर तुम्ही? सर तुम्ही घेता म्हणजे आम्हाला हा, मी विद्यार्थी आहे म्हणून मी बोलायला आलो सर। एवढा अन्याय करायला पडत नाही सर तुम्हाला? शिक्षक लोक तुम्हाला हो सर, चपल्या काढा, चपल्या काढा। लोकशाही हे निषेध करायला तसं चालत नाही सर। घरापाडी सर फोटोचं विसरत नसते सर कोणी, सर विसरत नाही फोटोचं एवढं। हो सर, चुकी आहे का सर? बापाला विसरून तुम्ही सर या मासाला गाव नाही सरले तुम्ही, त्या मासाला विसरले तुम्ही। हा बापा विसरून चालले डायरेक्ट तुम्ही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा गांधींचा विजय असो। जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारत जय भीम, जय। वंदे मातरम, वंदे मातरम। इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद। भारत माता की जय, भारत माता की जय। जय भीम। नाही टाकू द्या सरला, टाकू द्या सरला, टाकायचा विषय। बघितला व्हिडिओ? हा व्हिडिओ महाराष्ट्रातला आहे। राजश्री शाहू महाराज या शाळेचं नाव आहे, राजश्री शाहू महाराज ह्या शाळेचं नाव आहे। तो विचार करा, राजश्री शाहू महाराजांच्या शाळेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लागला नाही, त्या महात्मा गांधीजींचा फोटो लावला। मग तिथं भीम सैनिक गेले, सगळा कार्यक्रम आटोपला होता, सगळं झालं होतं, तिरंगा फडकवला होता, सगळ्या गोष्टी झाल्या होत्या। तेव्हा भीम सैनिक आले तिथे आणि तिथं बघितलं तर फक्त गांधीजीचा फोटो लावला होता ह्या हरामखोरांनी। माझं एकच म्हणणं, आमच्या बापाचं खाता बापाला बेमान होता हरामखोरांनो। मला एकच म्हणायचं, त्या मुख्याध्यापकाला त्याने लवकरात लवकर माफी मागाव।
बाबासाहेबांच्या फोटोची फोटो घेऊन व्हिडिओ बनवा सोशल मीडियावर आणि ते म्हणाव जनतेला, कारण आमच्या बापाच्या भरोश्यावर खाऊन राहिले. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री बाबासाहेब आंबेडकर. ज्या आमच्या बापानं संविधान नेलं नसतं तर तू स्वतंत्र झाला नसता. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र नाही झाला, हे लक्षात ठेवा. इंग्रज पळून गेले म्हणून स्वतंत्र नाही झाला, पण माझ्या बापानं बोलण्याचा अधिकार दिला, जगण्याचा अधिकार दिला आणि तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. आणि माझ्या बापानं कायदा लिहून तुम्हाला राजे बनवले, हा माझ्या भारताचे राजे बनवले. आणि तुम्ही काय केलं? त्या गांधीजीचा फोटो लावायला विसरले नाही तुम्ही, पण बाबासाहेबाचा फोटो, आपल्या बापाचा फोटो लावायला विसरले. आपल्या बापाचा फोटो लावायला विसरले. हरामखोरांनो, सुधरा जरा. हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्याचा मला माहित नाही, अजून माहित नाही. मला कमेंट करून सांगा कुठल्या जिल्ह्याचा व्हिडिओ आहे, कुठल्या गावाचं. फक्त शाळेचं नाव कळलं मला. राजर्षी शाहू महाराज, जे राजर्षी शाहू महाराज, त्यांनी बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पास झाले तर हत्तीवर साखर वाटली. ते राजर्षी शाहू महाराज, त्यांच्या शाळेमध्ये तुम्ही शिकत आहात. नालायकांनो, तुम्ही शिक्षक म्हणून काही कामाचे नाही, शिक्षक म्हणून कामाचे नाही. त्या शिक्षकाने बाबासाहेबांचा फोटो नसेल लावला आणि राजर्षी शाहू महाराजांच्या शाळेत नाही लावला, त्याला निलंबित करा, हे माझं मत आहे. लवकरात लवकर त्याने निलंबित करा, त्या मुख्याध्यापकाला, त्या मास्तराला. कारण त्यांच्या कारणामुळं असा जाती प्रथा होऊन राहिलेला आहे. तिथले भीम सैनिक आले, तिथं फोटो लावण्यात आला एंडिंगला, म्हणजे सगळं कार्यक्रम उरकल्यावर. विचार करा, यांच्या मनामध्ये किती घृणास्पद, काय बोलू शकत नाही मी तुम्हाला. बाबासाहेबांच्या प्रती विटंबना, जातीवाद. अरे बाप, तुमचा बाप आहे बाबासाहेब आंबेडकर. हरामखोरांनो, नालायक का तुम्ही? नाजायक औलादी आहे का तुम्ही? बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला ना तुम्ही, हरामखोरांनो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. 80 वर्ष होऊन राहिले भारत स्वतंत्र व्हायला, तरी नालायकानं तुमच्या गाडीतला गू तो जातीवाद गेला नाही का? त्या भाडकाऊ मुख्याध्यापकाला माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही बाबासाहेबाचा फोटो लावला का नाही? त्या गांधीजीचा फोटो विसरला नाही, बाबासाहेबाचा का लावला नाही, हे माझं मत आहे. त्या गांधीचा फोटो लावायचा विसरला का नाही? बाबासाहेबाचा का विसरला? तुम्ही जाणून बुजून विसरले बाबासाहेबाचा फोटो लावायला तुम्ही. अरे जातीवादी भडव्यांनो, मनुवाद्यांनो, गु खाय हो, गांडीले गु राहते तुमच्या जातीवादी भडव्यांनो. बाबासाहेबाचा फोटो लावला ना तुम्ही. माझं मत एकच आहे, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्र्याचा तुम्ही फोटो लावू शकत नाही, संविधानाच्या निर्मात्याचा फोटो लावू शकत नाही, ज्याने जगण्याचा अधिकार दिला त्याचे फोटो लावू शकत नाही. संविधान रूपी भारताचं तुम्हाला स्वतंत्र दिलं, ते भारताचे स्वतंत्राचे जनक म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. भारताचे स्वतंत्राचे जनक बाबासाहेब आंबेडकर आहे, हे लक्षात ठेवा. गांधीजी नाही, कळलं काय? बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही, तिथं भीम सैनिक घेऊन गेले आणि त्यांनी एंडिंगला फोटो लावले, मग नारे दिले. हा इथंच नाही तर आपल्या कुठं तरी महाराष्ट्रामध्ये होऊन राहिलेला आहे. बाबासाहेबाचा फोटो लावत नाही, विटंबना करत आहे. अशा नराधाम गुखाये नाजायत औलादांना माझं एकच सांगणं आहे, तुमचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला नसन माहिती, तुमच्या मायच्या धगडाला विचारा, तुमच्या मायला विचारा की बाबासाहेब कोण आहे, तर डायरेक्ट सांगून देईल बाबासाहेब आंबेडकर आपला बाप आहे म्हणून. बापाला विसरणारा बेमानांनो, नाजायत औलादींनो, ऐकून घ्या. माझा बाप बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही फोटो लावला नाही. माझ्या बापाचा फोटो सगळ्या कार्यालयामध्ये असतात, माझा बापाचा फोटो तुम्ही लावला का नाही, हा माझा मुद्दा आहे. कारण तुम्हाला जातीवाद करायचा आहे. त्या टकल्या गांधीजीचा फोटो तुम्ही लावायला विसरले नाही, बाबासाहेबाचा लावायला विसरले का? नेमकं तुमच्या डोक्यामध्ये जातीवादीचा भूत आहे. ज्या राजर्षी शाहू महाराजांच्या शाळेमध्ये असं होत असेल तर मुख्याध्यापकाला आणि त्या मास्तरला निलंबित करा, हे माझं मत आहे. तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे, शेअर झाला पाहिजे.
हा माझ्या भीम सैनिकापर्यंत पोहोचला पाहिजे व्हिडिओ, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामध्ये कळलं पाहिजे अशा हरामखोरांच्या मास्तरांना की बाबासाहेबाचा फोटो लावलाच पाहिजे. अरे तुम्ही कोणाचाच लावू नका चालते, पण बाबासाहेबाचा लावला पाहिजे, हे माझं मत आहे. सगळ्या भीम सैनिकांना हा व्हिडिओ पाठवा, शेअर करा, हात जोडून विनंती करतो दादा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान, जय जिजाऊ, जय रमाई.